महात्मा गांधी यांनी एकदा अत्यंत मोलाचं विचारवाक्य सांगितलं होतं की तुम्ही लावलेला कोणताही शोध, उभारलेली कोणतीही योजना जर सर्वसामान्य माणसाच्या उपयोगाची नसेल तर त्या शोधाला किंवा योजनेला काहीच अर्थ राहत नाही. आजच्या घडीला हे वाक्य महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाहताना अधिक ठळकपणे आठवत आहे. अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आली. ही घोषणा ऐकताना नक्कीच अनेकांच्या मनात आशा निर्माण झाली असेल. आधुनिक तंत्रज्ञान, वेगवान प्रवास आणि विकासाचं प्रतीक म्हणून अशा प्रकल्पांकडे पाहिलं जातं. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी सुरू होणार, त्याचा प्रत्यक्ष फायदा सामान्य प्रवाशाला कधी मिळणार, हे प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत. या भव्य स्वप्नांच्या पलीकडे पाहिलं तर सध्याच्या वास्तवात रोजच्या प्रवासात होरपळणारा सामान्य नागरिक दिसतो. मुंबई-पुणे प्रवास असो किंवा मुंबई-बदलापूरसारखा उपनगरीय प्रवास, आज ही दोन्ही मार्गांवरील स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. लोकल ट्रेनची प्रचंड गर्दी, वेळेचं अचूक नियोजन नसणं, तांत्रिक बिघाड, अपुऱ्या सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे होणारी दुर्लक्ष यामुळे दररोज अपघात घडत आहेत. हे अपघात केवळ आकडेवारीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर त्यामागे अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. दररोजचा येणारा प्रत्येक दिवस कोणाचा ना कोणाचा तरी जीव घेत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुरक्षित परत येईल की नाही याची खात्री देता येत नाही. ही परिस्थिती कोणत्याही विकसित राज्याला शोभणारी नाही. वेगवान ट्रेनची स्वप्न पाहण्याआधी सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गांवरील प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ करणं ही प्राथमिक गरज आहे. मुंबई-पुणेसारख्या मार्गांवर तातडीने अतिरिक्त लोकल फेऱ्या, स्थानकांवरील पायाभूत सुविधा, स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांसाठी सुरक्षितता उपाययोजना आणि तांत्रिक देखभाल यावर भर देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे मार्गावरही सध्याच्या रेल्वे आणि रस्ते प्रवासातील अडचणी दूर करणं हे तातडीचं आव्हान आहे. विकास म्हणजे केवळ गगनाला भिडणारे प्रकल्प नाहीत, तर सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याला दिलासा देणाऱ्या सोयीसुविधा हा खरा विकास आहे. सर्वसामान्यांचा जीव वाचवणारा, त्यांचा वेळ आणि कष्ट कमी करणारा प्रवास सुरळीत करणं हेच खरं जनहिताचं धोरण ठरेल. गांधीजींच्या विचारांप्रमाणेच विकासाचा खरा अर्थ सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात आहे. हे शासनाने आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्षात घेण्याची आज नितांत गरज आहे.